आज प्रभाग क्रमांक 13चे जे उमेदवार आहेत ते नितीन भाऊ सपके भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत. दुसरे आमच्या सुरेखाताई तायडे या पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत. आणि तिसरे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती घड्याळावरती उमेदवारी करत आहेत. तिन्ही उमेदवार जवळपास 8-10 दिवसापासून या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. आम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या प्रभागामधून तिघा उमेदवारांना मिळतो आहे. ह्या मतदारसंघातल्या ज्या काही अडीअडचणी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही एक वचननामा पक्षाच्याकडनं महायुतीच्याकडनं केलेला आहे. कालच त्याचं हे विमोचन काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये 100% कामं करण्याचा आमचा प्रयास राहील. हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम स्वच्छ हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील. तिन्ही उमेदवार हे तडफदार आहेत, कामाला सातत्यानं मदत करणारे, पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत. त्यामुळं जनतेचा विश्वास हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतो आहे. अप्पासाहेब भाजप यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्याचं आव्हान असणारे मध्ये कसं बघतात? असं आहे, पक्षाच्या पुढे कोणी मोठा नसतो. त्यांना भारतीय जनता पार्टीने इतकं मोठं स्थान दिलेलं होतं, नगरसेवक पदाची संधी दिली, स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं. परंतु पार्टीने आदेश दिल्याच्या नंतर पण माणूस कार्यकर्ता थांबत नसेल तर त्याच्यावरून त्याची वृत्ती आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मोठा अहमपणा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीचे तिघं उमेदवार जे आहेत प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत. त्यांची या मतदारसंघामध्ये आम्ही जो प्रचार करतो आहोत कुठेही त्यांचं नाव घेतलं जात नाही. उलट पक्षी त्याचा संपर्क या मतदारसंघामध्ये नव्हता, कामं केलेली नाहीत, जनतेशी नाळ जोडलेली नव्हती आणि त्यामुळे आता जनता त्यांना 15 तारखेला धडा शिकवेल.